नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ई-पी-एफ-ओ अंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. तुमचं जर पी-एफ कटत असेल, तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असेल, तर तुम्ही मागील कंपनी सोडून किंवा दुसऱ्या कंपनीत जर जॉईन झाले असेल, तुमचा मागील पी-एफ प्रेझेंट अकाउंटमध्ये कशा पद्धतीने ट्रान्सफर करायचा, आज आपण ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पी-एफ लॉगिन या वेबसाईटवर यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस इथे दिसेल. इथं आपल्याला सुरुवात आपला इथे ई-वे नंबर टाकायचा. इथं आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा, साइन इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. साइन इन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP गेला आहे. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चा टाकायचा. OTP आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथे दिसेल. आपल्या नावाची इथं प्रोफाईल दिसेल, आपलं नाव वगैरे, डेट ऑफ बर्थ वगैरे दिसेल. आपल्याला इथे ऑनलाईन सर्व्हिसवर जायचं. ऑनलाईन सर्व्हिसवर आपल्याला क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला दुसरं ऑप्शन दिसेल, 1 मेंबर 1 EPF अकाउंट ट्रान्सफर रिक्वेस्ट. यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. त्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खालीनंतर आपला असा काही इंटरफेस दिसेल. स्टेप 1 सिलेक्टेड डिटेल ऑफ प्रिव्हियस अकाउंट व्हिच आर द टू बी द ट्रान्सफर्ड. आपल्याला जरा पाठीमागच्या कंत्राटदाराकडे जर पी-एफ ट्रान्सफर करायचं असेल तर प्रिव्हियस अकाउंट यावर आपल्याला क्लिक करायचं. जर आपण पाठीमागच्या कंत्राटाचं काम सोडून जर आपल्याला नवीन कंत्राटदारामध्ये आपण जर काम करत असेल तर आपल्याला पाठीमागच्या कंत्राटदाराचं पी-एफ प्रेझेंट कंत्राटदारामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचं. त्यासाठी आपल्याला प्रेझेंट एम्प्लॉयर यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली यायचं. खाली आपल्याला इथं आपला जो काही आपला ई-वे नंबर असेल तो आपल्याला ई-वे नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा. आपला ई-वे नंबर टाकल्यानंतर आपल्याला गेट डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं. गेट डिटेल्स यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे आपल्याला ज्या कोणत्या कंपनीचा पी-एफ ट्रान्सफर करायचा आपल्याला ती कंपनीत आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची. सिलेक्ट केल्यानंतर लोड होत आहे. त्यानंतर आपल्या समोर काही इंटरफेस आपल्याला दिसेल. इथं आपल्याला मेंबर नेम्स इथे आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं. इथे खाली आल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेप कंप्लीट करायची, ऑथेंटिकेट, OTP आणि सबमिट. आपल्याला या टर्म अँड कंडिशनवर इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला गेट OTP यावर क्लिक करायचं. गेट OTP वर क्लिक केल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. आपल्या मोबाईल नंबर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट ह्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं खाली द ऑप्शन येईल, स्टेटस कॅन बी द ट्रॅक फॉर ट्रॅक स्टेटस. इथं आपल्याला खाली यायचं. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर आपल्याला आपलं ट्रान्सफर क्लेम स्टेटस आपल्याला दिसेल. इथं आपलं ट्रॅक नंबर दिसेल. इथे आपलं प्रिव्हियस आपला अकाउंट नंबर दिसेल. इथं प्रेझेंट अकाउंट नंबर दिसेल. इथे तुम्हाला दाखवत आहे अटेस्टेशन थ्रू द प्रेझेंट एम्प्लॉयर. तुमचं सध्या प्रेझेंट एम्प्लॉयरकडे हे पेंडिंग आहे. तुम्ही हा पी-एफ ट्रान्सफर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रेझेंट एम्प्लॉयरला सांगायचं मी पी-एफ ट्रान्सफर केला, ते रिक्वेस्ट एक्सेप्ट करा. त्यानंतर तुमचा एक 10 ते 12 दिवसामध्ये तुमचं पी-एफ ट्रान्सफर रिक्वेस्ट सक्सेसफुली होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पी-एफ ट्रान्सफर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्ही सुद्धा पाठवलेलं पी-एफची ट्रान्सफर पी-एफची रिक्वेस्ट PDF इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू, धन्यवाद.